नमस्कार मित्रांनो, आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कोणी, कुठे आणि कसा साजरा केला याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पांढरे शुभ्र कपडे, हातात निळा झेंडा आणि जय भीमचा जयघोष करणारे नागरिक दिसले म्हणजे जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव चालला आहे एवढं नक्की होतं. 14 एप्रिल म्हटलं की संपूर्ण भारतभर नव्हे, जगभरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात भीम जयंती म्हणून साजरा केला जातो. आज एवढं मोठं स्वरूप धारण करणारी भीम जयंती नक्की केव्हापासून सुरू झाली, कुठे सुरू झाली आणि कोणी सुरू केली, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव म्हटल्यावर आपल्या मनात मुंबई, नागपूर, महू आदी शहरांचा विचार आला असेल, पण तसे मुळीच नाही. अनेक वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक चळवळींची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला जन्मदिवस पुण्यात सर्वप्रथम 14 एप्रिल 1928 रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे जणू ते शिल्पकारच ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी आंबेडकरांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवली होती. यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत बाबासाहेबांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे रणपिसेने एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली व या मंडळातर्फे बाबासाहेबांची भव्य प्रमाणात जयंती साजरी करायला सुरुवात केली.